पालघर पूर्व परिसरातील असलेल्या जेपी उद्योगनगर येथील लिंबानी सॉल्ट इंडस्ट्री या कंपनीत स्फोट झाल्याची घटना काल गुरुवारी घडली आहे। कंपनीत या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून इतर 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। दीपक अंधेर असे मृत कामगाराचे नाव असून सुरेश को, दिनेश गडक, लक्ष्मण मंडळ, संतोष तरे अशी जखमी कामगारांची नावे आहेत। घटनेची माहिती पोलिसांना व औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पालघर मनोर रस्त्यावरील पालघर पूर्व परिसरात जेपी उद्योगनगर औद्योगिक वसाहतीतील लिंबानी सॉल्ट इंडस्ट्री या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना काल गुरुवारी घडली। या स्फोटात कंपनीतील 5 कामगार भाजल्याने जखमी झाले आहेत। जखमी कामगारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। स्फोटात जखमी दीपक अंधे या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर जखमी 4 कामगारांपैकी सुरेश को, दिनेश गडक या दोघांवर पालघर शहरातील ढवळे रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत, तर लक्ष्मण मंडळ व संतोष तरे हे 2 कामगार गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रिलीफ रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत। तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। आज संध्याकाळी 5:30 वाजता पालघरमधील लिंबानी इंडस्ट्रीमध्ये एक ब्लास्ट झाल्याची स्फोट झाल्याची घटना झाली आणि घटना अधिक माहिती घेतली असता लिंबानी इंडस्ट्रीमध्ये 5 कर्मचारी, 5 मजूर व मालक असे तिथे उपस्थित असताना इंडस्ट्रियल कुठल्या तरी प्रोसिजरच्या दरम्यान एक मोठा स्फोट झाला। स्फोटात एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला होता। त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं। उर्वरित 4 कर्मचारी जखमी असून त्यांच्यावर ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यातील 2 कर्मचारी थोडे जास्त सिरियस असल्यामुळे त्यांना मुंबईमध्ये रेफर करण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास डिश MPCB व पालघर पोलीस हे ऑफिशियल्स करत आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।